अनिल बावनकर इटगाव. आजच्या खेळाबद्दल सांगा. आजच्या खेळ काही नाही, एका बैलावर गेम लागला होता पहिल्यांदी. त्याच्यात आम्ही हा बैल टाकून खुटाळ्याला जिंकला होता. जोडी बनली आमची. जोडी बनल्यानंतर त्यांची बी जोडी खुटाळ्याला खेळली होती. त्यांना आम्हाला ऑफर दिली, आम्ही हा पावती खाली गेम झाला इथं. आता आम्ही जिंकला आज त्याला. आजच्या विजयाबद्दल काय सांगाल एकंदरीत? याबद्दल आम्हाला म्हणजे आहे जमीन. आज ड्रायव्हर कोण होता? विनोद बांधते. सोडणाऱ्या टीमबद्दल काय सांगा? सोडणारी टीम म्हणजे आमचे दिनेशजी, आमचे आहेत ठीक. पंकज झलके. आणि बैलाची ओळख काय? याला बोरीवाला म्हणतो, तिला माळी म्हणतो. याच्या अगोदरची काय कामगिरी राहिली, पार्श्वभूमी इतिहास बैलाचा? हा यांचा डबल गेम झाला. दोनदा ही जोडी विजय झाली आहे. तसा तो बैल आमच्याकडे 3दा विजय झाला त्या आजच्यानं. याचं नियोजन कसं केलं ते एकंदरीत? आम्ही यांच्या नियोजनामध्ये खुटाळ्यामध्ये गेम जिंकला. त्याच्यानंतर तो बैल त्यांच्या घरी नेला, मग नंतर आणला. त्याच्याबरोबर 1-2 त्याची प्रॅक्टिस केला. प्रॅक्टिस केल्यानंतर गेम झाला. म्हणजे या क्षेत्रात सातत्य राखण्यासाठी, यश टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही दुसरा खेळ झाला हिंमत सोडली नाही पाहिजे. आणि आज बी आपण एका जोडी हारली तरी पुढं हिंमत सोड, त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. आमच्या तसा आमची टीम तशी नाही आहे. आम्ही हारून आज उद्या जिंकलाच पाहिजे म्हणून जिद्द करतून जिद्दीने काम करतून. तर हा तुम्हाला किती जुना नाद आहे या क्षेत्रात? मला माया वयाच्या 17व्यापासून नाद आहे. मी आता 49 वर्षाचा आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत अनुभवाचा या क्षेत्रामध्ये फायदा झाला. हा. एकंदरीत बैल अनुभवी असणं आणि आमच्याकडे पहिलं आमच्या मसलीला गाजवून देणारी आमच्या नावानं बैल विदर्भ एक्सप्रेस दाताडी, ते आमची हो, आमच्या ग्रुपची, म्हणजे आमचीच हो. म्हणजे एखादी बैल दावणीला एखादी शहाणा बैल असणं, अनुभवी बैल असणं आणि शिस्तीचा शिकवून दिले त्या बैलांना आम्हाला. शिस्तीचा बैल असणं म्हणून तुम्हाला या फायदा झालेला. एकंदरीत हे क्षेत्र विश्वासाचं आणि प्रामाणिकतेचं आणि चांगल्या नीतीचं क्षेत्र आहे. तर याबद्दल काय सांगाल? नाही, चांगली पट बी चांगली आहे, पटची मार्गदर्शन लोक बी चांगली आहेत. त्यामुळे आम्हाला त्रास नाही. या क्षेत्रात संयम महत्त्वाचा असतो. पाहिजे. संयमपणाशिवाय हा कामच नाही या क्षेत्रात. काय होतं जोडी सुटल्यावर काय एकंदरीत काय डोक्यात होतं का? नाही, एवढ्या मला फरकाने आनंद असा होता का जोडी सुटल्यावर आम्ही जिंकतो. मी जिंकतो. ड्रायव्हरच्या बाबतीत नाही, आमच्या ड्रायव्हरच्या बाबतीत कोणी आम्हाला बोलणार नाही, म्हणणार नाही. म्हणलं तर आम्ही त्याची ऐकणार नाही. ड्रायव्हरच्या बाबतीत एखादी म्हणजे ड्रायव्हरने प्रामाणिकपणा सोडणं, विश्वास नाही, आम्ही त्या गोष्टी आमच्या ड्रायव्हरच्या बाबतीत ऐकणार नाही. कोणी सांगलाय तरी आम्ही ऐकणार नाही. हे शर्यत क्षेत्र लोकांना एकत्रित आणण्याचं काम करतं आणि या शर्यत क्षेत्रावर लोकांचा विश्वास आहे तर तो कमी होता कामा नये, भरोसा. तर याच्यासाठी काय सांगा? नाही, एकंदरीत एकजूट राहते. 10 गावचे लोक आमचे ग्रुप राहते, एकसाथ मिळून राहते, तर आनंद वाटते. यश आल्यावर आता तुमच्यावर जबाबदारी वाढली आणि आता अपेक्षासुद्धा वाढल्या असं? नाही, ते तर वाढणार. जबाबदारी वाढते, अपेक्षा वाढतात. कोणी दुसरे लोक आपल्या येऊन केल्यासाठी अजून हा करणार. आपण बी त्याची मेहनत घेऊन खेळू समोर बी. पण यश मिळवणं सोपं आहे पण ते टिकवण्यासाठी मेहनत घेणे हे टिकवणे सोपं नाही आहे. टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे आपला मन चांगला तर लोक आपण चांगले. या शेवटचा प्रश्न, या बैलाबद्दल जाता जाता काय सांगाल? काय देऊन गेले बैल? या बैलाबद्दल काही नाही, बैल चांगले आहेत आमचे. ठीक आहे.